सुस्वागतम. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रंगमंच एंटरटेनमेंट आशय पालेकर निर्मित साकार राऊत दिग्दर्शित सादर करीत आहेत एक फास्ट ट्रॅक मराठी सिनेमा कलाकार. पत्रास कारण की मी इथे सुखरूप पोचलोय. इथे म्हणजे अव्या, ए अव्या, काकू नमस्कार. अव्या, आईला अजून झोपलाच आहे. अव्या, हे अव्या, अरे उठ अव्या. हॅलो. अरे झोपतोस कसला, चल उठ. बोल ना. आधी काय झालंय? अरे गावात शूटिंग वाले आलेत. शूटिंग वाले? हा. आईला कोणाला मारायला? तसली शूटिंग नाही रे, सिनेमा सिनेमा पिक्चर वाला शूटिंग. आईला भारी ना राव. मग आधी नाही का सांगायचं? अरे कपडे घाल, चल 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 पटकन चल. हा. हॅलो, वडापाव. चलो यार, जल्दी करो यार. चलो फास्ट, क्विक क्विक. तो थोड़ा राइट पैन कर. ओके, ठीक है. ओके, रेडी? एज ऑलवेज. पोपट माझा उडाला. शॉट 1 टेक 1. एक्शन. किती वेळ लागणार आहे अजून कुणास ठाऊक. मनाली देशमुख सरांनी तुम्हाला आत बोलवलंय. या. Sit, प्लीज सर. थँक्यू सर. सर, जस्ट कॉल मी एजे. ओके. बरं, काय घेणार? टी, कॉफी? नाही नाही थँक्यू, आत्ताच झाला आमचा चहा. यू शुअर? येस येस डेफिनेटली. व्हॉट अबाउट यू? नो सर, थँक्यू. मग सुरू करूया का आपण? या प्लीज डू. नितेश, रेडी? यस. अँड वी आर रोलिंग. नमस्कार रसिक हो,
मी मनाली देशमुख. मी तुमचं स्वागत करते आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे द रायझिंग स्टार. आज प्रेक्षकांसाठी आपल्याकडे खास मेजवानीच आहे, कारण आपल्यासोबत तरुण वर्गात अतिशय कमी वेळात आपली छाप निर्माण करणारे तसेच 4 गौरव पुरस्कार विजेते द यंग अँड डायनामिक अविनाश जाधव उर्फ एजे. थँक्यू. हाय, हॅलो, नमस्कार. एजे, आमच्या शोमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. एजे, मला सर्वप्रथम तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या करिअरची सुरुवात कुठून व कशी झाली? अरे, तुझ्या करिअरची सुरुवात पण अशीच झाली पाहिजे, एकदम जॅक. गणे, एक विचारू? विचार की. खरं खरं सांगायचं? हा. तुला खरंच असं वाटतं मला जमेल हे सगळं? अरे काय नाही जमणार, नक्की जमेल. अरे ते कालच्या हिरोने केलं ना, जिपराने त्या, अगदी तसं. हो रे, पण तरी अरे पण बिन काय नाही. आता तूच विचार कर ना, काल त्या हिरोने जे काय केलं ते सगळं तू करू शकत नाहीस काय? नाही करू शकेन. हा म्हणजे मग हा एवढं बेचकत काय बोलतोस रे? हा हव्या, तू एक काम कर, तू मुंबईला जा आणि तिकडे सांग सगळ्यांना की आय माय कलाकार म्हणून. कलाकार? त्या भिकूला सांगितलं मला कलाकार व्हायचं तर माझीच खेचत होता तो. कोण? तो भिकी आहे? ए भीक मागायची लायकी नाही द्यायची, त्याचं काय तू सोड रे तू. हा खरंय तुझं. तुला सांगू गण्या, हा मला खरंच जमेल हे सगळं. म्हणजे मी करू शकतो. मला ना माझा स्वतःवर विश्वास आहे. मी एक ना एक दिवस ना करून दाखवीनच. हा गड्या, हेच पाहिजे. हे घे. पैसे पैसे नको ठेव रे, उपयोगाला पडतील. तुला सांगू, इथे राहून काहीच उपयोग नाही रे. तू मुंबईला जा, मोठा हो, टीव्हीत दिसायचं बरं का. मग मी सांगेन ह्यो माझा मित्र आहे म्हणून. हा म्हणजे काय. पण ऐक ना, हे पैसे नको तुगाच. अरे ठेव रे, आता हिरो झालास ना, सगळे परत घेईन व्याजा सकट. मी पण पाटील आहे. केवढेत? 10,000 आहे. बस? आणखीन पाहिजेत का? हे बघा, मी याआधी तुम्हाला म्हणालो होतो की अमाऊंट ही फिक्स आहे, त्यामध्ये कसलीच तडजोड होऊ शकत नाही. अहो, पिक्चर फ्लॉप झाला म्हणून काय झालं? फेस व्हॅल्यू तर कमी झालेली नाहीये ना. हे बघा, तुम्हाला जमत असेल तर लवकरात लवकर कळवा, नंतर डेट्सचा प्रॉब्लेम नको. कसं? ओके, बाय. चला निघायचं? हो. थँक्स. थँक्यू 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 सो मच. थँक्स अ लॉट. लव्ह यू ऑल. डायमेन्शनमध्ये आलेल्या सगळ्यांना एजेचा हाय, हॅलो, नमस्कार. खरंच खूप बरं वाटतं इथे येऊन आणि तुम्हा सगळ्यांना भेटून, कारण तुम्हाला बघून मलाही माझ्या कॉलेजचे दिवस आठवत आहेत. असेच एकदम धमाल, फुल ऑफ लाईफ असे दिवस. लाईफ मित्रांनो, लाईफ आणि सिनेमात फार काही फरक नाही आहे. म्हणजे बघा ना, रोल आयुष्यातला असो किंवा सिनेमातला, आता तो तुम्ही किती अदबीने, किती जिद्दीने निभावता, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. राईट पीपल? हे ऐकून तर मी नक्कीच प्रभावित झालो. पण अविनाश, तुला मी असं मंच सोडून देणार नाहीये. एक प्रेमवीरचा डायलॉग होऊन जाऊ दे.
Come on, guys, let's cheer for AJ. Okay, I'll do it. Let's do it, guys. खरे घाव शरीरावर नाही, हृदयावर सापडतात. कायमची छाप सोडून आपलं अस्तित्व दाखवतात. आयुष्याच्या वळणावर असे अनेक घाव सापडतात, कारण खरे घाव शरीरावर नाही, हृदयावर सापडतात. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. क्या बात है. थँक्यू सर. तुमचा प्रेमवीर पाहिलाय मी. ओके, कसं वाटलं? छान वाटला. माझी मुलगी तुमची मोठी फॅन आहे. ओह, दॅट्स सो स्वीट. तिच्यासाठी एक ऑटोग्राफ द्या ना. या शुअर, व्हाय नॉट. व्हॉट्स अ नेम? डिम्पल. दॅट्स अ स्वीट नेम. थँक्यू. थँक्स. बाकी इकडे येण्यात काही त्रास नाही झाला ना? अविनाशराव, कुशतलय असाल नाही का? हा, म्हणजे काय? मुंबईला गेल्यावर विसरू नका बर का? का विसरेन मी तुला मामा? नाही, मुंबईचा वारा कानावर शिरला की पान खाऊन थुकतात ना, तसं गावाकडची ओढ आपसुकच झटकून टाकतात की. हो नाही, मी नाही त्यातलं, तुलाही माहिती आहे मामा. हो का? बर. एक तर मामा तुझे किती उपकार आहेत माझ्यावर. अरे उपकार? अरे ते मग कसले? मग बघ ना, एसटीच्या त्या गर्दीतून वाचवून तू मला तुझ्या गाडीनं मुंबईपर्यंत सोडायला होतस. उपकार नाहीत तर काय आहे? अरे येड्या, खुळा आहेस तू. मी तुला सोडायला चाललो हे मुंबई नाही. अरे मी चाललो होतो मुंबईला, म्हणलं टोल भरायला वाटत कुणी भेटलं तर चांगलंच नाही का? मामा काय भाच्याकडनं पैसे घेतो का रे? बरं, चल जाऊ. चला हवे येतो. सांगितलेलं विसरायचं नाही. हा, नाही विसरणार मामा. नीट जा. हो येत. चल. अरे नाही, राहू दे, मी घेतो का? नो फॉर्मॅलिटीज. कसं झालं प्रवास? धमाल. आणि तब्येत कशी आहे? भारी. तू कसं आहेस? माझं काय बाबा, होत आहे जात आहे. हे कधीपासून? काय रे? हेच ॲक्टिंगचं खूळ कधीपासून? बाबांशी बोलणं झालं वाटतं. काय म्हटलं बाबा? काय बोलणार? आणि तू काय बोललास? नो कॉमेंट्स. हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे, या इंडस्ट्रीत घुसायला रे खूप ओळखी लागतात, नाहीतर गाठीशी रगड पैसा लागतो. अदरवाईज आता तुला मुंबईत ओळखणारा मीच काय तो. मी करून करून किती मदत करू शकणार आहे रे. राहिला प्रश्न पैशांचा, तर तुझ्याकडे किंबहुना आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत रे. हां. अरे काय वाटतं, तेवढं सोपं नसतं. लोक वर्षानुवर्ष कामं करतात तेव्हा ते झळकतात. हां, मी पण तेच म्हणते की आपण हो, मी स्क्रिप्ट वाचली, आपण उद्या भेटूया. ओके. ए, काय प्रॉब्लेम काय तुझा? का? काय झालं? अजून काय झालं नाही?
पण तू इथे थांबलास ना तर नक्कीच होईल. ए तू निघायचं, चल. हैला काय फिल्मी सीन आहे राव. नाही म्हणजे बघ ना, मी त्या मुलीकडे बघतोय, ती मुलगी सुद्धा माझ्याकडे बघतीये. तेवढ्यात गुंडांची एक टोळी येते. हिरो तुला एकदा सांगितलेलं समजत नाही काय रे? शपथ, काय म्हणालास तू? हिरो? आईला मला मुंबईत हिरो म्हणणारा पहिलाच आहे राव. ए जास्त डोक्यात जायचं नाही, कळलं ना? नाही तर माझ्या हातातली जी बॅट आहे ना तुझ्या डोक्यात घालीन, कळलं काय? हा हात कधीच कोणाची कॉलर पकडायला वापरू नकोस. आणि मराठी माणसाची तर नाहीच नाही. नाहीतर ती बॅट आहे ना, घालीन तुझ्या डोक्यात. याच्या तर मायला. ए कुछ तो बात है इस लड़के में. चला रे. हा हॅलो. हंगामा है क्यों बरपा, चोरी तो नहीं की है. काय रे काका, बाहेर चाललास इतक्या रात्रीचं? मॅच आहे. कोणती मॅच आहे? अरे मॅच रे. मॅच. एक्स्ट्रा इनिंग पर्यंत थांबू नकोस म्हणजे झालं. नाही, पॉवर प्ले झाला की घरी. हो माहितीये. काय काय नाही, जा तू. मी जातोच, तूही जा. हे काका रे, हे तर नाटककार चांदेकर. त्याचं नाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू होते. पैशांची काळजी करू नकोस, त्याची सोय मी करीन. थँक्यू काका. अरे त्यात थँक्यू काय, कधी काळी मोठा अभिनेता झालास तर स्टेजवरनं पुरस्कार वगैरे घेताना आमची आठवण ठेवा. तशी पद्धत आहे. आय वॉन्ट टू थँक माय फादर, आय वॉन्ट टू थँक माय मदर अँड नॉट टू फॉरगेट काका. नक्की नक्की नाव घेईन तुझं. चल चल येऊ मी. तर एका अभिनेत्याची ओळख हा त्याचा आवाज असतो. आणि आवाज चांगला असायला हवा तर काय चांगलं असायला हवं? पोट साफ असणं गरजेचं आहे. गळा साफ असणं गरजेचं आहे. नाही तसं तुझंही बरोबर आहे. कसं आहे, शेवटी आवाज हा पोटापासूनच गळ्यापर्यंत येतो, नाही का? काही शिरतंय का डोक्यात? हो हो. असो, आता आपण आज खालचा सा लावणार आहोत. लक्षात ठेवा, चांगला आवाज कमवायचा असेल तर खालचा सा फार महत्वाचा आहे. तेव्हा लक्षपूर्वक ऐका. सा. हा बोला. नाही नाही नाही, परत एकदा दाखवतो, नीट ऐका, ठीक आहे? सा. अरे गाढव सुद्धा याच्याहून चांगलं ओरडेल. असो, पुढचं कोण? सर. सा.
नाही नाही नाही, जमत नाही आहे अजून. येस. हां. बराच फिरून आलास. सा बराच बरा आहे, बराच बरा आहे. नाही. येस. सा फारच छान. एक्सलंट एक्सलंट. अच्छा. संध्याकाळी काय करतेस मग? संध्याकाळी भेट, मी तुला मग कॉल करू. अविनाश. ओके. हाय, मी रोहित. ए चष्मा, चष्मा ते आवाज चांगला आहे तुझा, आवडला मला. पोर्टफोलिओ काढलास का तू? नाही, काढायचं आहे. आता हे घे सूट, तुला मस्त सूट होईल. भाई शपथ, हा माझा लकी सूट आहे. माझा पहिला ज्युनियर आर्टिस्टचा रोल मी हाच सूट घालून मिळवला होता. घालून बघ. पहिला भारी आहे. ए हे काय? हे सगळं जंगल काय? माझा मित्र स्टार होणार आहे. आज पोर्टफोलिओ बनणार आणि उद्या ऑटोग्राफ प्लीज. ऑटोग्राफ? हा मग तो कशाला? तू स्टार होणार नाही यार. खरंच? हा मग माझ्यावर भरोसा नाही तुला? नाही तसं नाही राव, पण मग बघ लोक काय म्हणतात माहितीये, रोहित तुझ्यात ना ऍक्टर ओळखायची कला आहे आणि मी तुझ्यातला स्टार ओळखलाय. तू स्टार होणार. सुपरस्टार. आता जा चेंज कर. रोहित थँक्यू. बस. उद्या काय होणार लक्षात आहे ना? सुपरस्टार. एक्झॅक्टली. प्लॅनिंग टू बाय अ vehicle. पुढे पुढे थोडा. हा बस बस. परफेक्ट. मी आता स्ट्रेचिंग करतोय. मारी मी आता काय करू? हा आता मी टॉयलेटला जातोय. आता मी सू करतोय. मला पाणी टाकायला आवडत नाही म्हणून मी पाणी टाकतो. मी आता आरशात बघतोय. मी आता डोळे चोळतोय. मी केस सेट करतोय. हा माईमॅक तुम्हाला जमलाच पाहिजे. नीट करा. व्हेरी गुड. एक्सलंट. येस, हेच एक्सपेक्टेड आहे. व्हेरी गुड. हाँ अग्रवाल सर बोलिए. नहीं सर जी, अभी पैकअप हुआ है. बोलिए आप. ये प्लैनेट फैशन का फोटोशूट था. हाँ हाँ बोलिए, कहाँ मिलना? ओके नो प्रॉब्लम. हाँ हाँ पहुँचता हूँ मैं.
माझी ऑटोग्राफ प्लीज. आईला भारी आहे. आशिष आणि प्रिया, चला सुरू. स्टार्ट. चल. माझं काय चुकलंय सांग ना. काय चुकले अगं? काय 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 चुकले अगं? काय काय चुकले तुझे? हा मग काय काय चुकले हिचे? माझं काय चुकलं सांग ना. हा माझं काय चुकलं ते सांग. अगं सगळंच चुकलं तुझं, सगळंच. माझं काय चुकलं ते सांग. काय बोलायचं आता? तुझ्यापासून मी नाही का फार भावना अपेक्षा ठेवल्या होत्या. सोडून दे आता, जा तू जा ग. काय चुकलं माझं? काय चुकलं म्हणजे सगळंच चुकलं तुझं. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कधी अपेक्षा नव्हती? हा मग अगं ह्याला विचार ना. मी काय बोलतो? तू बस खाली. अरे ह्याला काय विचारते? मला विचार. कधीच अपेक्षा नव्हती. काय सगळंच चुकलं तुझं. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती केली मी. का वागलीस तू असं? हा असं वागायला नको होतस तू. हा मला पण नव्हती अपेक्षा तुझ्याकडून. बसा. माझं काय चुकलं ते सांग. हा सर, नाही सर, केलेलं पण सगळं विसरलो सर. बसा. 4 ओळींचे डायलॉग पण तुम्हाला पाठ करता येत नाही म्हणजे काय? नुसतं बसून इथे हसायला हवं? ये प्रिया. अविनाश. माझं काय चुकलंय सांग ना. सगळंच सगळंच चुकलंय तुझं. ही अपेक्षा नव्हती केली मी तुझ्याकडून प्रिया. या सगळ्यांपैकी मी जर कोणावर विश्वास ठेवला असेल ना तर तो फक्त तुझ्यावर होता प्रिया. आणि तूच अशी वागलीस. एक्सलंट, व्हेरी गुड. थँक्यू सर. बसा. अविनाश बाहेर आहे जरा. आई शपथ. ही आरती आपल्या वरच्या मजल्यावर राहते. डायरेक्टर आहे ती. काका असिस्टंट डायरेक्टर. तेच ते. अरे तू ठोकल्यासारखा का उभा आहेस? बस की. हाय. हाय. बरं, तुला ऍक्टिंगची आवड आहे का? हो, तो बालपणापासून ऍक्टिंग करतो. नकला बिकला एकदम छान करतो. अच्छा. माझा पोर्टफोलिओ पण आहे. हो. अरे पण मग त्याच्यावर काय फुलं टाकायचीत का? दाखव तिला. हा हा आत्ता आणतो. इतके सुंदर फोटोग्राफ्स आलेत म्हणून सांगू. अच्छा. एकदम हिरो वाटतो. वा. बस ना, बस चालेल. सगळे नवीन हेअरस्टाईल मध्ये ते असे वळवलेत. दिसतंय. हा नाही चांगला. हा
इकडचा चांगला आहे ना? हा, न्यू लुक मध्ये. बरं, छान आलेत फोटोग्राफ्स तुझे. वाटलंच होतं मला तुला आवडतील म्हणून. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. ॲक्च्युली तुला काय करायचं आहे? आय मीन फिल्म ॲक्टर व्हायचं आहे, टेलिव्हिजन ॲक्टर, ओ लाईक कमर्शियल ॲड्स वगैरे करायचे आहेत? मला कलाकार व्हायचं आहे. हो, पण त्यात पण निवड करायची झाली तर मग फिल्म. ओके. तू जर काही मदत केलीस तर बरं होईल ग. अरे काका, नक्कीच करेन मी. आय मीन इनफॅक्ट उद्या आम्ही एका फिल्म करता ऑडिशन करतोय. तुला मी मेसेज करते ॲड्रेस तिथला. तू तिथे जाऊन ना रवीला भेट, चालेल? हो हो, येईल ना तो. माझा फोटो हवाय तुला? नाही नको, तू ये ना उद्या ऑडिशनला. माझा मोबाईल नंबर घे ना. मग तू ये ना उद्या तिथे, आपण विल डू इट देयर. मग ॲड्रेस कसा पाठवणार तू? 97 नाही सॉरी 9881 357 76. ठीक आहे, मी तुला करते. हा ॲड्रेस SMS. ओके काका, थँक्यू. बाय. झालं की नाही? जाऊ दे आता. हा, ऑडिशन साठी आलोय. हो, तुमचं नाव? अविनाश जाधव. हां आरती. हां अविनाश बोलतोय. हां पोचलो ना इथे, बाहेर ऑडिशन रूम मध्येच आहे. हां हां ठीक आहे. हां हां नाही सांगणार कोणाला. या इंडस्ट्रीत घुसायला अरे खूप ओळखी लागतात, नाहीतर गाठीशी रगड पैसा लागतो. तुझी स्क्रिप्ट. हां ऑल द बेस्ट. थँक्यू. हां थँक्स. काय ओळख वगैरे आहे का? मी काय म्हणतो, काय लाऊड एक्सप्रेशन वगैरे द्यायला सांगितलेत का? लाऊड? नाही सटल, एकदम सटल अभिनय करायचा आहे. प्रिया प्रिया प्रिया, अरे प्रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
प्रिया काय सांगू तुला प्रिया. प्रिया प्रिया मी तुझ्यावर खूप खूप मनापासून प्रेम करतो प्रिया. माझ्या श्वासात ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड नाही तूच आत बाहेर होते का प्रिया. तूच हा ना. प्रिया कुठे गेलीस प्रिया. हो खालती राहिलीस का प्रिया. चुकून मी वरती आलो असेल. प्रिया तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा माझ्या काळात असं चाललं झालं प्रिया. चाललं झालं. पण मला थोडं समजून घे प्रिया. मला थोडं समजून घे. माझ्यावर घरच्यांची जबाबदारी आहे मोठी ना. माझ्या श्वासाश्वासात तू आहेस प्रिया. प्रिया तेरे वजह से मैं कितना दारू पिया मालूम प्रिया. अरे प्रिया मैंने प्यार तुझसे क्यों किया. मला माफ कर प्रिया. माफ कर आणि तुझ्या मनातून मला साफ कर. ऑल द बेस्ट. Name Avinash Jadhav. And my profiles are thank you. मस्त करतो रे ऍक्टिंग. हा मग तुला काय वाटलं. आय थिंक युल गेट इट. म्हणजे एखाद वेळेस तुला मिळेल तो रोल. आईला भारी ना मग. म्हणजे मिळाला मला रोल. ओके रिलॅक्स. म्हणजे एवढ्या छोट्या रोल करता तू इतका एक्सायटेड होतोयस. मोठा मिळाल्यावर काय करणार आहेस. छोटा रोल नाही मला छोटा रोल नाही करायचा आरती. हा म्हणजे आरती हे बघ तू माझी मैत्रीण आहेस ना. हो का नाही सांग. अविनाश हो. मग तू कर ना काहीतरी. बोल ना म्हणजे सेटिंग कर ना माझी प्लीज. काय म्हणाला सेटिंग. अगं हसू नकोस ना. मला नाही माहिती त्याला काय म्हणतात ते. पण कर ना प्रयत्न माझ्यासाठी प्लीज. अरे पण ते बघ आरती तू मला हा रोल मिळवून दे. हे बघ आरती मी खूप कष्ट करेन. मला काही करून हा रोल मिळवून दे तू. आरती हा रोल मिळाला तर अवॉर्डही मिळवेन. आणि अवॉर्ड मिळालं की तुझं नावही घेईन. तुलाही थँक्यू म्हणेन. आई शपथ. And the award goes to Avinash Jadhav. Thanks a lot. काय बोलू खरंच कळत नाहीये. पण खूप वर्षांपासून हे स्वप्न बघत होतो आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालंय. ते माझ्या एकट्यामुळे नाही तर खूप लोकांनी मला मदत केली आहे. माझे आई बाबा ज्यांच्यामुळे मी या जगात आहे. माझा काका ज्याच्यामुळे मी मुंबईत आहे. आणि आरती जिच्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. सगळ्यांना थँक्स अ लॉट. आणि हो रोहित आणि गणेश माझे 2 मित्र ज्यांनी मला खूप मदत केली आहे त्यांनाही थँक्स. आणि माझ्या फिल्मची अख्खी टीम प्रोड्युसर डिरेक्टर को ॲक्टर्स सगळी टेक्निकल टीम सगळ्यांना थँक्स. हां थँक्यू. पहिल्यांदाच हा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते. सर या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता. पुरस्कार जिंकल्यानंतर आता तुम्हाला काय फील होतंय. एजेचा चांगला टाइम सुरू झालेला आहे का. सर तुम्ही हे अवॉर्ड कोणाला डेडिकेट कराल. सर एजे तुम्हाला कसं वाटतंय. खूप बरं वाटतंय. आणि जसं मी म्हटलं तसं इथपर्यंत पोहोचायला मला खूप लोकांनी मदत केली. अविनाश आज सेलिब्रेशन डे काय प्लॅन. सर गौरव सोहळ्या पुरस्कारामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळालं. तुम्हाला काय फील होतंय.
अविनाश जाधव, सलग 4 वर्ष गौरव पुरस्कार पटकावल्यावर 2-3 वर्ष तुम्हाला एकही पुरस्कार नाही आहे. हो हो, अहो अग्रवाल साहेब, अहो पण ओके. काय झालं? अग्रवालने तुम्हाला ड्रॉप करून त्या कुमारला साईन केलंय. गांडूळ साला. कुमार? कुमार? अविनाश जाधव? चक्क तू? काय बाबा, आज आमची आठवण कशी काय आली? काही विशेष? विशेष? हो, मी साईन केलेली फिल्म आता तू करतोयस, तुझ्यासाठी नक्कीच विशेष आहे ना ही गोष्ट. समझदार को ना समझी भी समझती है कुमार. एवढं सांगेन की अग्रवाल खूप लोचट माणूस आहे. अच्छा, त्याच्याबरोबर डील करताना जरा जपून. अँड ऑल द बेस्ट. एक मिनिट, जरा साईडला घ्या सर. एक वडापाव. सर? तुम्ही खाणार? सर मेक दॅट 2 द्या. सर एक फोटो प्लीज. येऊ देता ना. एक फोटो काढाल का? थँक्यू. ओके. तुझी नंबर 1 पोझिशन तुझ्या हातातून गेली आहे, याच्यावर तुझं काय मत आहे? एजे सर, तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचं करिअर धोक्यामध्ये आहे? वेलकम सर. वेलकम. थँक्स अ लॉट. हॅलो सर. हॅलो.
पण माझा एक्सपिरियन्स प्लस त्या कॅरेक्टरच्या जे काही क्वालिटीज असतील असे मिक्स करून वी ट्राय टू वर्क. बरं, या चित्रपटाच्या कॅरेक्टर बद्दल अजून तू काही सांगू शकशील का? सो I'll make a move then. Thank you so much. Yes sir. Thank you. Thanks a lot. आपने तो 4 चांद लगा दिए शाम को. Yeah, it's always been a pleasure to be here. After all, Max या ब्रँडशी मागची 2 वर्ष मी असोसिएटेड आहे. So pleasure is all mine sir. यहाँ आने के लिए शुक्रिया सर. Thanks for saying that. Thank you so much. It's my pleasure sir. सर सध्या कोणता प्रोजेक्ट चालू आहे? चालू एक फिल्म चालू आहे. आता इकडनंही डिरेक्टली तिकडे जायचं आहे शूटवर. ओके. फोन भी स्विच ऑफ है साला. माल लेके भाग गया. भाई भरोसे लायक नहीं है वो, बहुत कमीना है. मैंने आपको बोला था भरोसा मत करो उस पर. भाई आपको ज्यादा ही भरोसा करे उस पर. वो साला बहुत शाना है, सनकी है. साला धंधे की वाट लगा दिया. आ गया साला. इतना लेट? ये टाइम है आने का. टाइम देख साले. घड़ी देख अपनी. वक्त मेरा है. बहुत उड़ रहा है तू, बहुत उड़ रहा है तू साले. हो सवयच आहे उडण्याची. बहुत पता है. माल कुठे? आधी पैसे. समझ में नहीं आता तेरे को? भाई ने क्या पूछा? माल किधर है? मैंने क्या कहा समझ में नहीं आया? पहला पैसा फिर माल. जाऊ दे. माल चेक कर. भाई ने बहुत चढ़ा के रखा है साले को. माल चेक कर. भाई ये हमेशा का, लेकिन मैंने आपको बोला था. संतोष, माल चेक कर. माल बरोबर है. बराबर है माल. पैसे दे. थँक्स लाकी भाई. थँक्स थँक्स थँक्स. सर ते नमस्कार विजनवरनं लोक आलेत. हां, त्यांना बसायला सांगा, मी आलोच. हो हो. सर तुम्ही माझ्या चित्रपटाची स्टोरी ऐकाच. काय माझ्या चित्रपटाचं नाव आहे प्रचंड वेगाने धावणारी गाडी. काय तुम्ही कथेला फार महत्व देताय ना? आलं ना लक्षात? हा, माझ्या चित्रपटाची स्टोरी धूमधडाक्यात चालू होते. काय तुम्ही प्रचंड आलिशान असलेल्या गाडीमध्ये प्रचंड वेगाने प्रचंड गर्दीच्या ठिकाणी तुम्ही गाडी चालवताय गँग 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 आणि अचानक तुमच्या गाडी समोर एक गल्लीतला कुत्रा येतो आणि तुम्हाला बघतो. बू पटकन तुम्ही उजव्या बाजूला गाडी वळवताय आणि ती खाली जाते आणि धडधड खडखड उलटी पालटी आणि प्रचंड झाडाला प्रचंड वेगाने गाडी आदळते.
दोन्ही हेडलाईट खाली पडतात. फक्त तो कुत्राच वाचलेला असतो. तुम्ही मात्र म्हणजे तुम्ही मरताय. आणि फिल्म संपली. अहो अशी कशी काय संपेल माझ्या चित्रपटाची स्टोरी? काय तुम्ही पूर्ण चित्रपटामध्ये आत्मा म्हणून वावरताय. काय आपला चित्रपट फुल 3D मध्ये आहे. हा 3Dचा जमाना आहे ना. फुल 3D. कशी वाटली माझी 3D? आय मीन म्हणजे माझी स्टोरी. छान आहे. माझे PA तुमच्याशी बोलतील म्हणजे डेट्स बाबतीत वगैरे. एक मिनिट. हॅलो. हा, एक मिनिट होल्ड कर. काय तुम्ही माझ्या चित्रपटात काम करावंच. प्रचंड हाऊसफुल होईल, प्रचंड पैसा कमवाल. प्रचंड तसं हे बोलतीलच तुमच्याशी. हे बोलतील का? काय देवा मला. काय झालं? तू तरी इकडे बाबा माझ्या चित्रपटात. अरे पण हॅलो. खाऊ सकाळी सकाळी फोन केलात. हां ठीक आहे, आलो खाली 10 मिनिटात फ्रेश होऊन. हो येतोय. हो काय हो, काय झालं? सर तुम्ही काल एकटेच गाडी चालवत घरी परतलात. वाटेत काही घडलंय का? तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. पण झालंय काय? तुम्ही का प्रश्न विचारताय मला? सर तुमच्यावर कोणीतरी केस टाकली. व्हॉट? कसली केस? मर्डर केस. आणि कोणी केली आहे केस? माझं नाव नितीन वाघमारे. माझ्या भावाचा म्हणजेच निलेश वाघमारेचा काल रात्री एका प्रख्यात अभिनेत्याच्या गाडीखाली येऊन मृत्यू झाला. आणि त्या अभिनेत्याचे नाव अविनाश जाधव. अविनाश जाधव? एजे म्हणजे फिल्म स्टार अविनाश जाधव? हो. तुम्ही या स्टेटमेंटवर कॉन्फिडंट आहात का की हा ऍक्सिडेंट नक्की अविनाश जाधव यांनीच केलाय? तुम्हाला काय वाटतंय? पुरावा काय आहे? माझा पुरावा माझ्या बाजूला आहे. नमस्कार, मी सतीश नागरे. मुंबई बाहेर एका कन्स्ट्रक्शन साईटवर मी वॉचमॅन म्हणून काम करतोय. काल संध्याकाळी मी साईटच्या समोरच्या रस्त्याला एक गाडी वेगानं येताना बघितली. जशी त्या गाडीने चढचढून पुढे आली, उतारच्या सुरुवातीला त्या गाडीने एका माणसाला धडक. तो माणूस जखमी होऊन खाली पडला. गाडीतून उतरणाऱ्या माणसाला बघून मला तर धक्काच बसला. तो कोणी नसून अविनाश जाधव होता. हो, अविनाश जाधव. आजूबाजूला कोणी नाही असं समजत अविनाश जाधवने निलेश वाघमारेची बॉडी आपल्या गाडीत टाकली आणि घटनास्थळापासून पळ काढली. मी हे सर्व घडताना बघितले. अविनाश जाधव म्हणजे अविनाश जाधव? तुम्ही अविनाश जाधवना पाहिलं याची तुम्हाला खात्री आहे का? कारण खात्रीलायक सूत्रानुसार आम्हाला असं कळलं आहे
की तुम्हाला संध्याकाळी दारू प्यायची सवय आहे. हे खरं आहे का? सतीश नागरे, तू जेव्हा एजेला बघितलंस त्यावेळी तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किती अंतर होतं? वाघमारे, या सगळ्या प्रकरणावर तुझं काय मत आहे? काय बोलणार? त्या नराधमानं माझ्या भावाचा खून तर केलाच, परत त्याची बॉडी सुद्धा कुठेतरी लपवली त्यानं. न्याय हा झालाच पाहिजे. मी अविनाश जाधवला सोडणार नाही. अविनाश, काय चाललंय? व्हॉट्स रॉंग? हॅलो, तुझ्याशी बोलते मी. व्हॉट्स रॉंग? टेल मी. आरती, उच्चल, तू नको टेन्शन घेऊस या सगळ्याचं, प्लीज. म्हणजे तुला काहीच वाटत नाही या सगळ्याचं? आरती, हे बघ, तो माणूस माझ्या गाडीखाली आला हे खरंय, पण व्हॉट? आरती, मी त्याला रीतसर हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही केलं. आता हॉस्पिटलमधून तो माणूस कुठे गेला आय डोंट नो. कम ऑन, हाऊ वुड आय नो? अभि, सॉरी टू से, पण तू हे जे काय बोलतोयस ना, यातलं मला अजिबात काही एक पटत नाहीये. अरे, जखमी झालेला माणूस हॉस्पिटलमधनं अचानक कसा गायब होईल तू सांग ना. आणि अभि, मीडिया हात धुवून मागे लागलीये तुझ्या रेप्युटेशनचा जरा तरी विचार कर ना बाबा, प्लीज. आरती, मी तोच विचार करतो आणि म्हणूनच तुला सांगतो, तू नको पडूस या सगळ्यात, प्लीज. बाय द वे, तू मेल केलेली स्टोरी मी वाचली. इट्स नाईस, इट्स रिअली नाईस. आय लाइक्ड इट. गो अहेड. व्हॉट गो अहेड? हे सगळं असं प्रोड्युसर बोलला असता तर बेटर असतं ना. म्हणूनच म्हणतो, गो अहेड. म्हणजे मी प्रोड्यूस करेन तुझी फिल्म. व्हॉट? अविनाश, यू आर नॉट किडिंग विथ मी, राईट? नो, डेफिनेटली आय एम नॉट एट ऑल किडिंग. आरती, मी तुझी फिल्म प्रोड्यूसही करतो आणि त्यात ऍक्टही करतो. व्हॉट्स इट? रिअली? आय मीन, तू प्रोड्यूस? येस. डू रिमेंबर? तूच या इंडस्ट्रीमध्ये माझी सेटिंग केली होतीस, राईट? आणि या इंडस्ट्रीमध्ये माझी सुरुवात झाली. आता मी तुझी सेटिंग करणार आहे. पण मग त्या केसचं काय? आरती, तेच तर तुला मी सांगतो ना, तू नको टेन्शन घेऊस. अरे, आय कॅन हँडल दिस. मग व्हॉट अबाउट द डेट्स? तू सांग. आय एम ऑल योर्स. ओके, कूल. Ready? We'll do it? Let's go. Yes. ए, लेफ्ट पैन कर. हाँ, ओके. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. रोज हजारो मुलं येतात ऑडिशनला भीक मागत. सगळ्यांनाच हिरो बनवायचं का मग? रोज हजारो मुलं येत असते ना, पण त्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा असते. कोणाला पैसा हवा असतो तर कोणाला फेम. पण मी इथून काही घ्यायला नाही तर काहीतरी द्यायला आलोय. लिसन हिरो. एक मिनिट. हिरो नाही आहे, कलाकार. कलाकार म्हणायचं आपल्याला. ओके, गॉट इट. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार निलेश वाघमारे या हत्या प्रकरणात महत्त्वाचा क्षण येऊन ठेपला आहे. सतीश नागरे हा एक महत्त्वाचा साक्षीदार आज कोर्टात आपली साक्ष देणार आहे आणि त्यावरून हे स्पष्ट होत आहे की अविनाश जाधव यांचं करिअर धोक्यात आलेलं आहे. DTV न्यूज कडून कॅमेरामन समीर खान सोबत मी आदिती कुडाळे. I miss you, darling. I miss you so much. Miss you too, sweetheart.
काय रे, तुझ्याकडे आजकाल माझ्यासाठी वेळच नाहीये ना. यू नो स्वीटहार्ट, आय वर्क हार्ड. माहितीये कुमार, पण आणि तुला माहितीये की मी माझ्या कामावर किती मेहनत करतोय ते. आय नो यू आर द सुपरस्टार. ऑफकोर्स आय एम द सुपरस्टार ऑफ द इंडस्ट्री. ठीक आहे, पण तरी सुद्धा थोडा वेळ मला देऊ शकतोस ना. अच्छा सुन, मला दुसरा कॉल येतोय. आय विल कॉल यू बॅक लेटर. ओके बाय. चल बाय. बाय हनी. बोलिए अग्रवाल सर. कुमार साहब, अपने इंडस्ट्री का एक रूल है, मीडिया में आपका नाम कम, फिर तो बॉक्स ऑफिस पे काम कम. मीडिया में तो एक ही चर्च है, आप हो कहाँ? अरे अग्रवाल सर, मर्डर के चर्चे भी कोई चर्चे होते हैं. आप टेंशन मत लो, कल ये ही मीडिया एजे का पीजे बना देगी और किसी को पता भी नहीं चलेगा. यू डोंट वरी. ओके बोला वकील साहेब, काय खबर? साहेब गुड न्यूज आहे, गुड न्यूज. मला नाही वाटत अविनाश जाधवची सुटका होईल. आता त्याला कोणीही वाचू शकत नाही. गुड, व्हेरी गुड. लक्ष ठेवा. हो नक्कीच, तुम्ही निश्चिंत राहा. रीमा, मला तुम्हाला विचारायचंय, याआधी तुम्ही फक्त मोठ्या बॅनर्सचे किंवा एखाद्या मोठ्या नावाजलेल्या डिरेक्टरचे पिक्चर केलेले आहेत. या फिल्ममध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे. मग का निवड केली तुम्ही या फिल्मची? ॲक्च्युली आजपर्यंत मी जेवढे फिल्म्स केले होते त्या सगळ्यांचे जे कथानक होतं ते मला खूप आवडलं होतं. आणि जेव्हा आरतीने मला या फिल्मच्या स्क्रिप्टचं नरेशन दिलं तेव्हा मी अगदी पटकनच तिला हो म्हटलं. बिकॉज दिस स्क्रिप्ट इज जस्ट ऑसम. विवेक सर, इतकी वर्ष असिस्टंट म्हणून काम करत असलेली आरती आज प्रमुख दिग्दर्शिकेच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. तुम्हाला कसं वाटतंय सर? हो, मला नक्कीच अभिमान वाटतोय आणि माझा विश्वास आहे की आरती एक दिवस नक्कीच मोठी दिग्दर्शिका होईल. आणि फिल्मचंच बोलायचं झालं तर स्क्रिप्ट मी वाचली आहे आणि मला खूप आवडली आहे. माझा विश्वास आणि खात्री आहे की फिल्म नक्की हिट होईल. आरती, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या पिक्चरबद्दल तर खूप चर्चा चालू आहे, परंतु फिल्मचा हिरो कोण हे तुम्ही अजूनही जाहीर केलेले नाही आहे. याचं कारण कळू शकेल का? सो दॅट्स अ सरप्राईज फॉर यू गाईज. ते तुम्हाला लवकरच कळेल. ओके. आणि फिल्मचे प्रोड्युसर कोण आहेत? एजे इथे कसा काय? हो हा, इथे कसा? एजे तुम्ही आणि इथे? माझ्या फिल्मचा हिरो कोण आणि प्रोड्युसर कोण हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता होती ना, तर तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर आहे. एजे, अविनाशवर केस चालू आहे तरी सुद्धा तुम्ही एकत्र काम करत आहात. डोंट यू थिंक यू आर टेकिंग अ रिस्क? अजिबात नाही. अविनाश, तुमच्या उपस्थितीमुळे या फिल्मचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं, असं नाही का वाटत तुम्हाला? माझ्यावर चालू असलेल्या केसमुळे तुम्ही हा प्रश्न विचारत असाल तर एवढं सांगेन की आय एम इनोसेंट. मी निर्दोष आहे आणि ते मी कोर्टात सिद्ध करेनच. आणि जर तुमच्यावरचे दोष सिद्ध झाले तर काय? तरी त्याने सिनेमाच्या सक्सेसवर कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी मीच घेईन. आरती, आर यू इन द रिलेशनशिप विथ एजे? व्हॉट? नाही, त्यांचा प्रश्न बरोबर आहे. म्हणजे हे खरं आहे का? नो कमेंट्स. पाहिलंस ना? काय? अविनाश, प्रेस कॉन्फरन्समध्ये ना आपल्या फिल्मची चर्चा कमी आणि तुझ्या त्या केसची चर्चा जास्त होती. आरती, मी तुला सांगितलंय ना, तू या सगळ्याचं टेन्शन नको घेऊस प्लीज. आय कॅन हँडल इट माय सेल्फ. सिरियसली. तू सांग ना, कसं नको घेऊ टेन्शन मी? अविनाश, दिस इज माय फर्स्ट फिल्म. माझी एक प्रोड्युसर म्हणून माझी ही पहिलीच फिल्म आहे आरती.
सी आरती, बिलीव्ह मी, माझ्या या केसमुळे आपल्या फिल्मवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी मी घे. ट्रस्ट मी. प्लीज प्लीज. ओके. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. 1 2 1 2 3. सोनेरी चंदेरी स्वप्नांची किमया आहे न्यारी. सोनेरी चंदेरी स्वप्नांची किमया आहे न्यारी. सुख दुःखाच्या नवरसाचे आम्ही आहो व्यापारी. मी आहे कलाकार, लोक म्हणतात सुपरस्टार. माझी स्टाईल बहारगार, तुम्ही प्रेमात रंगून जाल. सोनेरी चंदेरी स्वप्नांची किमया आहे न्यारी. सुख दुःखाच्या नवरसाचे आम्ही आहो व्यापारी. छोट्याशा गावातून शहरात आलो, कलेच्या मोहाने कलेचा झालो. छोट्याशा गावातून शहरात आलो, कलेच्या मोहाने कलेचा झालो. गोड गुलाबी भावनांची करतो रोजवारी. नवयुगाचे नवरसाचे आम्ही आहो पुजारी. मी आहे कलाकार, लोक म्हणतात सुपरस्टार. माझी स्टाईल बहारगार, तुम्ही प्रेमात रंगून जाल. देवाच्या कृपेने मोठा मी झालो, लोकांच्या प्रेमाने यशस्वी झालो. देवाच्या कृपेने मोठा मी झालो, लोकांच्या प्रेमाने यशस्वी झालो. मनाच्या बोटीला बांधू नका समुद्राच्या किनारी. स्वप्ने उद्याची आज जगवूया, हेबू नवी भरारी. मी आहे कलाकार, लोक म्हणतात सुपरस्टार. माझी स्टाईल बहारदार, तुम्ही प्रेमात रंगून जाल. ओके, गॉट इट. नमस्कार, मी प्रियांका मोरे. तर आज आपण उभे आहोत सिनेमॅक्स टॉकीजच्या बाहेर. वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असलेले अविनाश जाधव यांचा गुपिता चित्रपट प्रदर्शित होतोय. तर आपण प्रेक्षकांनाच विचारून घेऊया की त्यांना कसा वाटला हा चित्रपट. पिक्चर खूप आवडला, एकदम छान आहे, अप्रतिम, मस्त. पिक्चर खूपच छान आहे. माझ्या नातवाने पण पाहिला, माझ्या मैत्रिणीने पण पाहिला, आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. ओके वाटलं. रीमा, आय लव्ह यू. तुम्हाला कसा वाटला हा चित्रपट? दासू होता, दासू वाटलं. पिक्चर छान आहे, मला खूपच आवडला. अप्रतिम पिक्चर, एकदम छान आहे. पिक्चर अतिशय अप्रतिम होता. एजे इज बॅक, एजे रॉक्स. अविनाश जाधवचं काम अप्रतिम झालं, एजे रॉक्स. दासू पिक्चर होता एकदम. पिक्चर खूप छान होता. रीमा आणि एजेची केमिस्ट्री खूप छान होती. आरतीचं डिरेक्शन तर वा, फारच छान, वाखाणण्याजोगं.
आवडला, मस्त. रीमा आय लव्ह यू. सिनेमा अतिशय सुंदर आहे. एका स्ट्रगलरची ही कहाणी आहे. एजे आणि रीमा यांची केमिस्ट्री अतिशय सुंदर आहे. अविनाश जाधवचं काम अतिशय चांगलं आहे. ओके वाटलं, नॉट बॅड. तर गुपित हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला दिसतोय आणि यामुळे अविनाश जाधव यांच्या नावाची चर्चाही सगळीकडे होते. पण अविनाश जाधव आहेत कुठे? फिल्मच्या प्रेमियरला देखील अविनाश जाधव उपस्थित नव्हते. काय असेल यामागचं कारण? अधिक माहितीसाठी पाहत राहा DTV. प्रेक्षकांच्या मनाला भावलेली द टॉप ग्रॉसिंग ऑफ द इयर गुपित या फिल्मची दिग्दर्शिका आरती जोशी आज आपण यांच्यासोबत आहोत. आरती, आमच्या शो मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. 10 आठवडे संपूर्ण राज्यात गुपित यशस्वीपणे चालत आहे. आरती, कसं वाटतंय तुम्हाला? ऑफकोर्स मला खूप छान वाटतंय. आय मीन मला माझं स्वप्न साकार झाल्यासारखं दिसतंय. आणि आय मस्ट से ऑल क्रेडिट गोज टू द टीम ऑफ गुपित अँड स्पेशली एजे अविनाश जाधव. अविनाश जाधवचा विषय निघालाच आहे, तर आम्हाला प्लीज सांगा ते नक्की कुठे आहेत? फिल्म रिलीज झाल्यापासून त्यांनी एकही मुलाखत दिली नाहीये. फिल्मच्या प्रीमियरला सुद्धा ते नव्हते. आरती, अविनाश जाधव कुठे आहेत? नथिंग स्पेशल इन दॅट. आय मीन तो त्याच्या नेक्स्ट फिल्मच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दॅट्स इट. पण एवढा वेळ? आणि कुठल्या फिल्मच्या शूटिंगसाठी? आरती, हे सगळं गुपित ठेवण्याचं कारण? आय गेस या सगळ्या प्रश्नांची उत्तर अविनाश तुम्हाला जास्त चांगल्यापणे देऊ शकेल. आणि उद्या अवॉर्ड फंक्शन आहे आणि त्याला नॉमिनेशन पण मिळालंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या त्याच्या केसचा निकाल पण लागणार आहे. त्यामुळे उद्या तो तिथे नक्कीच तुम्हाला दिसेल. ओके. आरती, थँक्यू सो मच आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तुमच्या फिल्मच्या तसंच तुमच्या करिअरच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. निलेश वाघमारे हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार आहे. साक्षीदाराने केलेला खुलासा बघता अविनाश जाधवची सुटका होणे अशक्य वाटत आहे. एजे म्हणजेच अविनाश जाधव यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. कॅमेरामन संदीप बरोबर विजय घोसाळकर, मराठी वार्ता. अविनाश जाधव आता कोर्टात पोहोचले आहेत. काय निकाल लागेल ही तर येणारी वेळच ठरवेल. तब्बल 10 आठवड्यानंतर आज अविनाश जाधव सर्वांच्या समोर आले आहेत. कॅमेरामॅन प्रशांतसह मंजुषा मोरगावकर, BBC न्यूज मुंबई. नुकतेच कोर्टात आलेले आहेत. नितीन वाघमारेही आत्ताच कोर्टात आलेले आहेत. त्यांना आपण विचारूया. कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हा मोठा पेच निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेरून कॅमेरामॅन प्रशांत बेर्डेसह मी प्राजक्ता लोटांगणे, 13 TV. हाच तो दिवस, हाच तो निकाल ज्यावर सुप्रसिद्ध अभिनेता अविनाश जाधव यांचं भवितव्य अवलंबून आहे. कॅमेरामॅन धनंजय सोबत मी अभिषेक भालेराव, 5XN. वकील साहेब, गुड न्यूज द्या, गुड न्यूज. काय गुड न्यूज सर? एक बॅड न्यूज आहे, बॅड न्यूज. काय झालं? सर, त्या वाघमारेनी केस परत घेतली सर. सर, तो अविनाश जाधव सुटला. व्हॉट? मी सांगतो. ॲक्च्युली मी ही केस मागे घेतली आहे. इनफॅक्ट एका खूप मोठ्या गैरसमजामुळे मी अविनाशवरती केस फाईल केली होती, पण तो गैरसमज आता दूर झाला आहे. मुळात माझा भाऊ निलेश वाघमारे हा जिवंत आहे, सुखरूप आहे. वाघमारे सर, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहे. इनफॅक्ट मी आता त्यालाच भेटायला जातोय. पण हे घडलं कसं? त्याच्याबद्दल मी तुम्हाला संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगेन. वाघमारे, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे आता हवी आहे. सर. हो, मीच निलेश वाघमारे आणि मी जिवंत आहे, सुखरूप आहे. सर, तुम्ही या सर्व प्रकारावर काय स्पष्टीकरण द्याल? त्या संध्याकाळी मी रस्त्याच्या कडेला उभा होतो. त्यावेळेस फोनवर मी माझा लहान भाऊ
नितीन वाघमारेशी बोलत होतो. इतक्यात एक गाडी तिथे आली. त्या गाडीने हॉर्न दिला, पण मी फोनवर असल्यामुळे मला तो नीटसा समजला नाही. आणि पुढच्या क्षणी अविनाश जाधव साहेबांची गाडी माझ्या जवळ येऊन पोहोचली आणि मी त्या गाडीच्या समोर आलो. म्हणजे चुकी तुमचीच होती असं समजायचं का आम्ही? हो, यात पूर्णपणे माझीच चूक होती. उलट अविनाश जाधव साहेबांनी तर माझ्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टर म्हणाले की मला सर्जरीची गरज आहे. त्यावेळेस मी बेशुद्ध होतो आणि मी शुद्धीवर आलो त्यावेळेस मी परदेशात होतो. अविनाश जाधव साहेबांनीच मला सर्जरीसाठी परदेशात पाठवलं आणि या सगळ्यांचा खर्च देखील त्यांनीच उचलला. पण माझ्या भावाला वाटलं की मला गायब करण्यात आलंय आणि म्हणून गैरसमजुतीने त्यांनी अविनाश जाधव यांच्यावर केस टाकली. पण या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य माणसांची फसवणूक होते आणि कोर्टाची देखील फसवणूक होते असं नाही का वाटत तुम्हाला? इतके दिवस तुम्ही वाघमारेंना इन्फॉर्म नाही केलं त्यांच्या भावाबद्दल, त्याबद्दल तुम्हाला वाटलं नाही का त्यांना माहिती द्यावी? अविनाश सर, तुम्ही हे सर्व पब्लिसिटीसाठी केलंय असं म्हटलं जातंय, हे खरं आहे का? सर, फिल्म हिट केल्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? थँक्यू सर. सर 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 वाघमारे एजेच्या केसचा निकाल लागला आहे आणि त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि याचा फायदा फक्त अविनाश जाधव या प्रश्नांचा उत्तर ना एजेकडे आहे ना वाघमारे. या सर्व घडामोडींचा अर्थ जनतेने काय लावला? एजेने लोकांना मूर्ख बनवलेला हा त्यांचा प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेस झालेला आहे. नको रे बाबा नको, ही इंडस्ट्रीच नको. अरे पिक्चरमध्ये स्टंटबाजी करणं ठीक आहे, पण असं रिअल लाईफमध्ये नको. अरे नितीन, यालाच तर म्हणतात पब्लिसिटी. अरे कसली पब्लिसिटी? त्या मीडियानी आपल्या अविनाशच्या इमेजची तर सगळी वाटच लावली. अरे निगेटिव्ह पब्लिसिटी रे. काय? हो, म्हणजे असं बघ की अविनाश जाधवच्या गाडीखाली येऊन एक माणूस मरतो आणि त्याची बॉडी सुद्धा गायब होते. मग हे मीडियावाले हात धुवून त्याच्या मागे लागतात. मग टीव्हीवर, न्यूजवर सगळीकडे फक्त अविनाश जाधवची बातमी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र टीव्हीवर फक्त अविनाश जाधव. आणि मग त्याच दरम्यान अविनाश जाधवचा पिक्चर रिलीज होतो. पिक्चर रिलीज होतो काय, तो हिट जातो काय, आणि कोर्टाचा आदेश अविनाश जाधव निर्दोष करार मुक्त. नेगेटिव्ह पब्लिसिटी. हो रे, मी तर म्हणतो त्याने आता डिरेक्टरच बनावं. तसा ऍक्टर आणि प्रोड्युसर तर झालाच आहे. ऍक्टर बना, डिरेक्टर बना, और फॉर दॅट मॅटर इवन प्रोड्युसर. पण आयुष्यात कलाकार असणं खूप महत्वाचं आहे. रॅदर सगळ्यात महत्वाचं. करेक्ट. अँड द अवॉर्ड गोज टू. मी पिक्चर बघितलेला आहे आणि या वर्षीचा अवॉर्ड फक्त आणि फक्त एजेला जाणार. अविनाश जाधव हा माझा खूप जवळचा मित्र. त्याला आम्ही प्रेमाने एजे म्हणतो. त्याचा गुपित नावाचा सिनेमा मी बघितला आणि आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या स्ट्रगलची पावती त्याला या सिनेमातून मिळाली मला असं वाटतं. आणि ती पावती त्याला तेव्हाच मिळेल जेव्हा त्याला या चित्रपटाचं उत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळेल. आणि नक्की हे बक्षीस अविनाश जाधवलाच मिळेल आणि त्यालाच मिळावं आणि आमचा एजे मोठा व्हावा एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो. मी पाहिली एजेची फिल्म. इट्स अ वंडरफुल वर्क डन बाय हिम, गुपित, अँड आय गेस एजे इज द विनर. यावर्षीचा अवॉर्ड नक्कीच एजेला मिळणार, कारण मी फिल्म पाहिली आहे आणि फिल्म अफलातून आहे. सो ऑल द बेस्ट. माझ्या मते यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार एजेलाच जाईल. सो ऑल द बेस्ट एजे. हो, गुपित हा चित्रपट मी पाहिला आहे
खूप सुंदर आणि उत्कृष्ट चित्रपट झालाय आणि त्यामधील एजेची भूमिकाही सुंदर झाली आहे. फार छान काम केलंय त्याने आणि किती सुंदर काम केलंय याचं वर्णन करायला खरं तर माझ्याकडे आता शब्द नाही. त्यामुळे हे पारितोषिक हे एजेलाच मिळावं असं मला वाटतं. ऑफकोर्स एजे, कारण मला तरी वाटतं यावर्षीचा अवॉर्ड एजेला मिळेल. एजे, वी लव्ह यू. यावर्षीचा अवॉर्ड नक्कीच माझ्या मित्राला म्हणजे एजेलाच मिळेल आणि ते मिळावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट एजे. या वर्षीचा पुरस्कार कोणाला मिळणार? मला तरी असं वाटतं की यावर्षीचा पुरस्कार नक्कीच एजेला मिळणार. अवी हा चांगला ॲक्टर आहेच नक्कीच आणि तो खूप मेहनतही घेतो त्याच्या रोल्सवरती. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वर्षी त्याच्या मेहनतीचं चीज नक्कीच होईल. ऑल द बेस्ट अवी, यू डिझर्व इट आणि ह्या वर्षीचा पुरस्कार तुला नक्कीच मिळेल. माझी पूर्ण खात्री आहे की यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अवीला म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या एजेला मिळणार. ऑल द बेस्ट. आम्ही यावर्षीचे सगळे चित्रपट बघितलेत आणि आमच्या मते या वर्षीचं बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळणार आहे अविनाश जाधवला. अर्थातच तुमच्या एजेला. सो वी विश हिम ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. या वर्षीचं अवॉर्ड म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मते एजेलाच मिळेल. ऑल द बेस्ट एजे. मला वाटतं ह्या वर्षाचा अवॉर्ड फक्त आणि फक्त एजेला मिळेल. And the award goes to AJ. जीवाचं रान आता सावलीने झाकलं होतं. खेळ त्यांचा पण नियम मासे हे मला माहीत होतं. का कुणास ठाऊक आयुष्याचं गणित हे खेळासारखं मांडलं होतं. सहजच की परीक्षा म्हणून कळकळीचा बांधा सांडला होता. आता डावामागून डाव संपलाय. भरलं मनाचंही पोट. मंच असो कुठलाही पण कलाकार मात्र मीच हे मलाच माहीत होतं. पत्रास कारण की मी पुन्हा सुखरूप इथे पोचलोय. इथे म्हणजे इथे